आमच्याशी बोलताना आम्हाला एकतर ज्यावेळेला आम्ही इतक्या उत्कटपणे आमच्या भावना सांगतो, की जर आम्हाला हे मिळालेलं नाहीये आणि ओबीसी मंत्री म्हणून तुमचं हे काम आहे, तुम्ही आम्हाला हे करून द्या. त्यावेळेला ते आम्हाला 2 गोष्टी सांगतात. एकतर तुम्ही कमी आवाजात बोला म्हणतात. दुसरी गोष्ट, जर त्यांना सांगितलं, की "सर हा जी-आर खोटा आहे का? तुम्ही जी-आर प्रमाणे आमची का पूर्ण तजवीज करत नाही?" तर ते म्हणतात, "जी-आर खोटा आहे तर तुम्ही इथून बाहेर जावा. इथं थांबू नका." ओबीसी मंत्री निष्क्रिय मंत्री आहेत आमचे. पूर्ण निष्क्रिय ओबीसी मंत्री असल्यामुळं फक्त ओबीसी भटक्या विमुक्त समाजातल्या मुलांना ही फेलोशिप मिळालेली नाही. आमचे आतापर्यंत बरेच आंदोलनं झालीत, उपोषणं झालीत, त्यानंतर मोर्चे निघालेत. जर शासनाने येत्या मंत्रिमंडळामध्ये जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर ह्या आंदोलनाची सुरुवात ही कोल्हापुरातून होईल आणि जिल्हा लेव्हलला तसेच सर्व जिल्ह्यातून हे आंदोलन उभं केलं जाईल. महाज्योती संस्थेला जी 126 कोटी 11 ऑक्टोबरचा हा जी-आर आहे. 11 ऑक्टोबर 2024 ला आलेला हा जी-आर आहे. 11 ऑक्टोबर 2025 ला 1 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर आमची हीच मागणी आहे, जी 126 कोटी महाज्योती संशोधक विद्यार्थी 2023 च्या बॅचला जो निधी लागणार आहे, जो निधी वित्त विभागाकडून दिला जात नाही, तो निधी त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये दिला जावा. हीच आमची मागणी आहे.